श्री स्वामी समर्थ। तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आता गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे आणि गुरुचरित्र म्हटलं की आपल्या केंद्रामध्ये सप्ताह बसत असतो आणि सप्ताह म्हटलं की त्यात अखंड नाम जप यज्ञ हा चालूच असतो। म्हणजे प्रत्येक दत्त जयंतीला असेल किंवा आपल्या पुण्यतिथीला असेल महाराजांच्या, तर तिथे अखंड नाम जप यज्ञ चालू असतो। तर त्यामध्ये प्रहर ही एक सेवा असते। अखंड नाम जप यज्ञ म्हणजे 7 दिवस आपला सप्ताह असतो। त्या काळामध्ये आपण 7 दिवस कंटिन्यू न खंड पडता प्रहराची सेवा असती। ती म्हणजे काय तर विनावादन असती, नंतर स्वामी चरित्र सारामृत वाचन असतं, नंतर माळ जप असती, महाराजांच्या नावाची माळ जप असती। अशा 3 प्रकारच्या सेवा असतात, त्याला आपण प्रहराची सेवा म्हणत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण प्रहराची सेवा का करावी आणि या 7 दिवसांमध्ये आपण जे याग केले जातात ते यागाचे महत्त्व काय आहे ते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। आणि तुम्ही नक्कीच ह्या सेवेला जा, कारण असं म्हणतात की गुरुचरित्र पारायणाच्या दुपटी तिपटीनं फळ या यागाला आणि आपण जे प्रहराची सेवा करत असतो त्या सेवेला, कारण प्रत्यक्षात आपण महाराजांची या काळामध्ये सेवा करत असतो। तर प्रहर सेवा म्हणजे काय तर आपण गुरुचरित्र वाचत असताना प्रहर आतमध्ये म्हणजे अगदी महाराजांजवळ कोणताही एक शब्द न बोलता आपण प्रहराची म्हणजे आपल्याला विनावादन असती, स्वामी चरित्र असतं आणि माळ जप अखंड नाम जप यज्ञ असतो। तर त्यामध्ये आपण जाऊन त्या सेवेमध्ये भाग घ्यायचा आहे। आपल्याला किती अर्धा तास 1 तास जितक्या वेळ दिल तितक्या वेळेस तुमच्या जिथे कुठे केंद्र असेल त्या केंद्रामध्ये जाऊन आपण ही प्रहराची सेवा करायची। कारण माझाही खूप मोठा चांगला अनुभव आहे। प्रहराच्या सेवा केल्यामुळे मला खूप चांगल्या प्रमाणात माझ्या इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या आहे आणि मी दरवर्षी जेव्हा सप्ताह असेल त्यावेळेस मी ह्या प्रहराच्या सेवेला जात असते। जास्त वेळ नसते ही, प्रत्येकाला चान्स भेटावा यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास ही सेवा दिली जाते। तर तुम्ही अवश्य आवर्जून तुमच्या जवळ जर केंद्र असेल तर तुम्ही नक्कीच जा। आणि त्यानंतर आहे की आपल्याला या काळामध्ये 7 दिवसांमध्ये 7 प्रकारचे याग घेतलेले जातात। तर या यागाचं खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला त्याचं महत्त्व आहे। तर सगळ्यात प्रथम आहे गणेश याग। तर गणेश याग म्हणजे या यागाने बुद्धी, विद्याप्राप्ती, संकट निवारण आणि आपल्याला जे प्रमोशन असतं आपल्या म्हणजे नोकरीमध्ये, हे प्रमोशन लवकर मिळण्याचं काम हे यागामुळे भेटत असतं, गणेश यागामुळे। आणि नोकरी मिळण्याचं कामही या यागामुळे भेटत असतं। त्यामुळे या यागाला आपण अवश्य उपस्थित राहायचं। नंतर मनोबोध याग आहे। तर मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो, योग्य दिशा आपल्याला वाटचाल करण्यास सुरुवात होते आणि मानसिक विकार जे आहे ते नाहीसे होतात। त्यानंतर आहे गीताई याग। तर गीताई यागाने ज्ञान प्राप्ती होते, आपल्याला आपल्या वागण्यातील वाईट सवय सुटण्यास सुरुवात होते, द्वेष, मद, मत्सर, राग कमी होतो, तसेच आपल्या अंतरातील जी शक्ती आहे ती जागृत होण्यास मदत होते या यागामुळं। नंतर आहे की चंडी याग। तर चंडी यागाने आपल्याला काय होतं तर विवाह, नोकरी, संपत्ती, कुटुंब सौख्य, प्रतिष्ठा, ऐश्वर्यप्राप्ती होऊन घरातील अनेक प्रकारचे करणी केलेले असेल त्याही याच्यामुळे नाहीसे होतात आणि ग्रहामध्ये आपली जे घर आहे तिथे शांतता नांदते आणि कुलदेवीची कृपा आपल्यामध्ये सतत राहत असते। नंतर स्वामी याग आहे। तर स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते आपल्यावरती। ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर राहू शकत नाही। या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणेच या 6 महिने संरक्षण प्राप्त होते आपल्याला। त्यामुळे आपण या स्वामी यागाला आपण अवश्य उपस्थित राहायचं असतं। नंतर आहे रुद्र याग। तर रुद्र यागाने आरोग्य आपल्याला प्राप्ती होते, दीर्घायुष्य लाभतं, अनेक आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि अचानक येणाऱ्या संकटापासून आपल्याला संरक्षण होते। तसेच पितृबाधा असेल, शाप मुक्ती होऊन आपल्याला कुलदेवतांचा आशीर्वाद लागतो। त्यानंतर आहेत की औदुंबर याग। तर औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात। तर जसे त्वचेचे विकार असेल, श्वसनाचे विकार असेल, हे सगळे विकार जे आहे ते नाहीसे होण्याचं काम ह्या यागाने होत असतं। तर अशा प्रकारे जर तुमच्या जवळ आसपास केंद्र असेल तर तुम्ही ह्या यागाला अवश्य तुम्ही तिथे उपस्थित राहा। कारण ह्या यागाचं खूप मोठं म्हणजे आपण जर पारायणाला जरी नाही बसलं तरी चालेल, परंतु आपण ह्या यागाला निश्चितच तुम्ही उपस्थित राहा।
म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं महाराजांचं सेवा या काळामध्ये करा 7 दिवसांमध्ये. नक्कीच त्याचं तुम्ही थोडं केलं तर त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त फळ भेटत असतं. त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा असू द्या ह्या पारायणामधली सप्ताह काळामध्ये, त्या प्रत्येक तुम्ही प्रहराच्या सेवेला जा किंवा यागाच्या सेवेला जा किंवा स्वामीचे गुरुचरित्र वाचा किंवा स्वामी चरित्र वाचा, परंतु या काळामध्ये तुम्ही सेवा जी कराल ती नक्कीच तुम्हाला फलदायी ठरल आणि महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. तर श्री स्वामी समर्थ.